सत्तेत आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊन धनगर आरक्षणाचा भंडारा उधळू असं आश्वासन फडणवीस सरकारने दिलं होतं। मात्र आता 1.5 वर्ष उलटून गेल्यावरही आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार समाजाची फसवणूक करते। कोणीतरी खाजगी समिती नेमून सरकार आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करत असून या समितीचा आणि सरकारचा निषेध करत माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेडगे यांनी जेजुरीच्या खंडोबा गडावर भंडारा उधळला। तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते। देवेंद्र फडणवीस सरकारने या सत्तेवर येण्यापूर्वी या धनगर समाजाला एक आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा निर्णय करू। परंतु आता 1.5 वर्ष होत आलं, या सरकारने या धनगर समाजाची घोर फसवणूक केलेली आहे, त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत। आणि उलटपक्षी एक खाजगी आयोग, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स म्हणून सोशल स्टडीजचा एक आयोग आहे, तो आयोग या धनगर समाजाला माथी मारून आणखीन 2 वर्ष वेळ काढूपणाचं धोरण लावलेलं आहे। त्याचा निषेध आम्ही केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।